एस.पी.जे. प्राईम यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे ना, आपण आपल्या ग्रहाबद्दल आणि त्याच्या पलीकडे जे अफाट विश्व आहे ना, त्याच्या काही अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी असं झालंय का की रात्रीचं शांत आकाश पाहताना मनात असंख्य प्रश्न उभे राहिलेत? ते लुकलुकणारे तारे, तो शांत चंद्र, हे सगळं बघितलं की नाही हमखास विचार येतोच की ह्याच्या पलीकडे नक्की आहे तरी काय? आणि माहितीये, ही जी काही अद्भुत भावना आहे ना, ही काही आजची नाहीये. ही तर माणसाच्या मनात अगदी युगांयुगांपासून आहे. आणि याच जिज्ञासेतून, याच कुतूहलातून आपल्या आजच्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू होतोय, तो म्हणजे आकाशाची ओळख. खरंय, प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात ही कुतूहलानेच तर होते. आपल्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची जी एक नैसर्गिक इच्छा असते ना माणसामध्ये, तीच आपल्याला अज्ञात गोष्टींचा शोध घ्यायला लावते. बरं, आता आकाशातून थेट जमिनीवर येऊया. आपल्याला जमिनीवर असं घट्ट धरून ठेवणारी एक अदृश्य शक्ती आहे, तिच्याबद्दल बोलूया. आता ही गुरुत्वाकर्षणाची संकल्पना समजून घ्यायची असेल ना, तर त्यासाठी एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करू. असं बघा, हा प्रश्न आपण रोज अनुभवतो, पण त्यावर फारसा विचार करत नाही, नाही का? म्हणजे गोष्टी नेहमी खालीच का पडतात? हे जे साधं निरीक्षण आहे ना, याच्या मागे एक प्रचंड मोठी, एक शक्तिशाली शक्ती काम करतेय. आणि याच शक्तीला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण किंवा इंग्रजीत ग्रॅव्हिटी. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी प्रत्येक वस्तूला आपल्या ग्रहाच्या केंद्राकडे खेचून घेते. आणि ही शक्ती काही कुठे दूर नाहीये, ती आपल्या आजूबाजूला अगदी प्रत्येक क्षणी काम करते. मग ते झाडावरून पडणारं फळ असो किंवा आकाशातून कोसळणारा पाऊस, प्रत्येक गोष्ट याच एका वैश्विक नियमाचं पालन करते. अगदी बरोबर. तुम्ही विचार करा, कोणतीही वस्तू अगदी पूर्ण ताकदीनिशीवर फेका, ती खाली येणारच. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तिला खेचणारच. हा जणू काही पृथ्वीवरचा जीवनाचा एक असा अटळ नियम आहे, ज्याला कुणीही काहीही करून हरवू शकत नाही. पण मग एक प्रश्न येतो की जर गुरुत्वाकर्षण इतकं शक्तिशाली आहे, तर मग आपण अवकाशात झेप घेणार तरी कशी? आणि बरोबर इथेच आपली जिज्ञासा आणि आपलं तंत्रज्ञान एकत्र येतं आणि या मोठ्या आव्हानावर मात करतं. खरं तर आपल्या अंतराळ प्रवासातलं सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे. आपलं ध्येय आहे त्या दूरच्या ताऱ्यांपर्यंत पोचायचं, पण एक प्रचंड मोठी शक्ती आहे जी आपल्याला सतत पृथ्वीकडे खाली ओढत राहते. आणि या जबरदस्त आव्हानावर मात करण्यासाठी माणसाने एक मार्ग शोधून काढलाय. तो म्हणजे अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान. असं समजा की हीच ती किल्ली आहे जी आपल्याला या अफाट विश्वाचे दरवाजे उघडून देते. तर मग हे तंत्रज्ञान काम कसं करतं? यामागचं तत्व तसं बघायला गेलं तर अगदी साधं आहे. गुरुत्वाकर्षण जी खाली खेचणारी शक्ती आहे ना, तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली अशी वर ढकलणारी शक्ती निर्माण करायची. आणि हेच 3 टप्पे आहेत जे आपल्या संपूर्ण अवकाश संशोधनाचा पाया आहेत. आणि बघा, हाच तो शेवटचा प्रश्न आहे जो आपल्याला पुन्हा एकदा आपल्या प्रवासाच्या सुरुवातीला घेऊन जातो. आठवतंय? आपण कुतूहलाने सुरुवात केली होती, मग गुरुत्वाकर्षणाचं आव्हान समजून घेतलं आणि त्यावर मात करण्याचा मार्गही शोधला. मग आता या सगळ्या ज्ञानाच्या जोरावर आपण भविष्यात त्या ताऱ्यांमधली आणखी कोणकोणती नवीन रहस्य उलगडणार आहोत